श्री नवनाथ भक्तसार कथामृत अध्याय 31 कृष्णागर राजपुत्राची कथा त्याची तपश्चर्या। कामविकारवश होऊन कृष्णागरास सापत मातेने बोलावून नेले, पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चात्ताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली। परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काहीही कारण नाही। ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल, ते कधीही चुकावयाचे नाही। आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको, स्वस्थ जाऊन निस। राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालांत येईल, तेव्हा तू उठूच नको। मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारील, तेव्हा तू रडून आकांत कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग। जर अब्रू जाऊ लागली तर जगून काय करायचे आहे असे तू राजास सांगून रडून लागलीस, म्हणजे तो तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करील। तेव्हा तू त्यास सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार करावयाचा घाट घातला होता, पण मी त्यास बळी पडले नाही। यास्तव आपणास हेच सांगावयाचे की आपल्यामागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावयाचे आहे। असे भाषण ऐकून राजास क्रोध आला, म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनांत न आणिता ताबडतोब त्यास ठार मारून टाकील। मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा, अशी युक्ती सांगून दासी निघून गेली। त्याप्रमाणे भुजान्वती सुवर्णा मंचकावर निजली। तिने अन्न, उदक, स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला। अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले। थोड्या वेळाने शशांकर राजा शिकारीहून आला। नेहमीप्रमाणे भुजान्वती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले। तेव्हा ती म्हणाली, राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही, पण ती मंचकावर स्वस्थ निजली आहे। याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालांत गेला। तेथे पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती। राजाने तिला निजण्याचे कारण विचारिले असता ती काहीच उत्तर न देता ढळढळ रडून लागली। त्यावेळी राजास तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरिले व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला। राजा म्हणाला, तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय? तसे असल्यास मला सांग मात्र, मग तो कोण का असेना, पहा त्याची मी काय अवस्था करून टाकीतो अती। अगे तू माझी पट्टराणी, असे असता तुझ्याकडे वाकडी नजर करण्याला कोणाची छाती झाली, तू मला नाव सांग की याच वेळेस त्यास मारून टाकतो। राजाने असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजान्वंतीस किंचित संतोष झाला। मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, तो खचित माजला आहे। तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालांत आला व माझा हात धरून मजवर बलात्कार करावयास पाहत होता। माझी कामशांती कर असे तो मनांत काहीही कंदेशा न आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला। त्यावेळी तो कामातून झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातांतून निसटले व पळत पळत दुसऱ्या महालांत गेले। तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही। चालताना पडले देखील, पण तशीच लगबगीने पळाले। एकदांची जेमतेम महालांत आले आणि घेतले दार लावून। तेव्हा त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला। आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग बुदरणार, यास्तव आता मी आपला जीव देते, म्हणजे सुटेन एकदांची या असल्या जाचांतून। आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले। मोठमोठ्या हिंसक जनावरांच्या तावडींतून पार होऊन आपण सुखरूप घरी केव्हा याल ह्याच धास्तीत मी राहिले होते, म्हणून अजूनपर्यंत वाचले तरी नाही तर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती। भुजान्वंतीचे ते भाषण ऐकून राजाची नखशिखांत आग झाली। जणू काय वडवानळच पेटला की काय असे भासू लागले। मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून जळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी सेवकांस आज्ञा केली। ती आज्ञा होताच सेवक मुलास स्मशानात घेऊन गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजास सांगितली। ते सेवक चतुर होते। राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारिले असता राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे, असे तर त्यांच्या मनात येऊ लागले। त्यांनी पुनः पुनः राजास जाऊन विनविले, पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो कायम। मग दूतांनी निष्ठुर होऊन त्यास चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसविले व त्याचे हातपाय बांधून टाकिले। ही बातमी थोडक्याच वेळात गावांत सर्वत्र पसरली। त्यासमयी शेकडो लोक त्यास पाहावयास आले। कित्येक रदबदली करून राजाचा हुकूम फिरविण्यासाठी राजवाड्यात गेले, पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही ही गोष्ट त्याच्यापाशी काढवेना। इकडे आज्ञेप्रमाणे सेवकांनी कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेच तेथे टाकले। तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला। त्याच्या घशास कोरड पडली, डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस निघू लागला।
असा तो अव्यवस्थेत पडलेला पाहून लोक शोकसागरांत बुडून गेले. त्या समयी कित्येकांनी शशांकर राजास दूषण दिले. त्यावेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गावांत आले होते. ते सहज त्या ठिकाणी आले. येथे कसली गडबड आहे हे पहाव्या म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकांत मिसळले. तेथे गोरक्षनाथाने कृष्णागरास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरवसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळे त्याने ते दोघेही तेथून निघाले. तेव्हा गोरक्षनाथानेही अंतर्दृष्टीने कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नानवारूपास आणावे म्हणून त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले. त्यांनी कृष्णागरास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेविले. राजवाड्यात जाऊन राजापासून ह्यास मागून घेऊन नाथपंथांत सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली. परंतु राजाराणीस आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जावं असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले. पण हे गोरक्षनाथाच्या मनांत येईना. तो म्हणाला, प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येन तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा करावयाची असेल ती करावी. तूर्त युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळवून त्याच्यापासून ह्याला मागून घेऊन जावे. ह्या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला. मग ते उभयता राजवाड्यात गेले. त्यांनी द्वारपाळास आपली नानवे सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो आहो असा राजाला निरोप सांगावयास पाठविला. राजास निरोप कळतांच परमानंद झाला व जे हरिहरास वंद्य ते योगी आज अनायासे भेटीस आले आहेत असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला. त्यांची राजाने स्तुती केली व त्यांस राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविले. नंतर त्याने षोडशोपचारांनी यथाविधी पूजा केली आणि हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकिले आहेत. तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकाच आमचा हेतू आहे. मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून राजास मोठे नवल वाटले. तो हमसून म्हणाला, महाराज, त्यास हातपाय नाहीत मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे. उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हास त्याला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल. हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करीतोस किंवा नाही एवढे सांग म्हणजे झाले. तो आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला पाहिजे. मच्छिंद्रनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली. मग ते त्यास चौरंगासुद्धा आपल्या शिबिरांत घेऊन गेले व तेथे त्याचे हातपाय तळविले. येथे अशी शंका येते की हे जती निर्जीवास सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली. निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ निर्माण केला मग कृष्णागराचे हातपाय पुनः निर्माण करणे अशक्य होते काय. परंतु त्यास त्याच स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्यावयाचा होता. गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालते झाले. मग ते फिरत फिरत बदरिकाश्रमात गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले. तेथे चौरंगीस ठेवून आपण अरण्यात गेले. तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही तीन शिरले. त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचा बेत केला. मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली. अस्त्राच्या योगाने गुहेत अंधार पाडिला आणि चौरंगीस देवळांतून तेथे घेऊन गेले. त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते. त्याच्या सावलीत ते तिघेही बसले. तेथे चौरंगीस नाथदीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास आज्ञा केली. त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की चौरंगीनाथचे तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन. त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला व चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय. तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते करीन व ठेवील तेथे राहीन. नंतर त्याने त्या दोघांस विनंती केली की तुम्ही जेथे असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा. इतक्या मला दान दिले म्हणजे माझे कल्याण होईल. ती विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली. मग त्यांनी त्यास आनंदाने गुहेत नेऊन ठेविले व त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे. जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर होऊन नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी काम्य करावयाची आहेत ती जशींच्या तशी राहून जातील. यास्तव फार सावधागिरीने राहून आपले हेत साधून घे. इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याचाच जप करावयास सांगितला. त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खावयास दिले आणि सांगितले की हे फळे भक्षून क्षुधाहरण कर. मंत्राचा जप करून तप कर. नजरवर ठेवून जीवांचे रक्षण कर. आम्ही तीर्थयात्रा करून तुझ्याकडे लवकरच येऊ असे चौरंगीस सांगून गोरक्ष गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशी एक शिळा ठेविली. गोरक्षनाथाने चामुंडेंचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले.
तेव्हा तो म्हणाला, येथे एक प्राण आहे, त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा, म्हणजे तो ती खाऊन राहत जाईल. परंतु तेथे फळे नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवीत जा. त्याच्या समजण्यात मुळींच येऊ देऊ नको. अशी चामुंडेस आज्ञा करून ते गिरिना पर्वती आले. त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणाने त्यास फळे नेऊन देत असे. शिळा अंगावर होऊन प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळेविषयी फार सावध राहावयास बजावून सांगितले होते. म्हणून एकसारखी तिकडे नजर लाविल्याने त्याचे फळे खाण्याचे राहून गेले. तो फक्त वायुभाक्षण करून राहू लागला. नजर चुकवू नये म्हणून अंगसुद्धा हलवीत नसे. त्याचे लक्ष योगसाधनेकडे लागल्याने शरीर कृश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला. अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता.